नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण ॲप्लिकेशन्स ऑफ PUCF त्याच्याबद्दल आपण दोन ॲप्लिकेशन बघितले होते. त्यामध्ये आपण पहिले एक एक्सप्रेशन फाइंड आउट केलं होतं, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड. त्याचं इक्वेशन आपल्याला असं मिळालं होतं, v इज इक्वल टू रूट ऑफ म्यू RG. यामध्ये म्यू म्हणजे आपण पाहिलं होतं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन असा असतो, आणि जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं होतं आणि मी सांगितलं होतं, हा जो मॅक्सिमम सेफ्टी स्पीड असतो, दिस मॅक्सिमम सेफ्टी स्पीड इज इंडिपेंडंट ऑन मास ऑफ द व्हेइकल. हे आपण मागच्या लेक्चरला एक्सप्रेशन फाइंड आउट केलं होतं. आणि आणखी एक वेल ऑफ डेथ मध्ये सुद्धा मॅक्सिमम स्पीड किती असतो, तर v इक्वल टू रूट ऑफ म्यू अपॉन RG. हे इक्वेशन आपण मागच्या लेक्चरला फाइंड आउट केलेलं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण ॲप्लिकेशन ऑफ UCF याचा आणखी एक एक्झाम्पल आणि थोडंसं डीप मध्ये कॉन्सेप्ट आपल्याला आजच्या लेक्चरला बघायचा आहे. तर तो काय आहे ते आपण बघूया. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन अ व्हेइकल ऑन अ हॉरिझॉन्टल कर्व रोड असू द्या किंवा मॅक्सिमम सेफ्टी स्पीड ऑन अ वेल ऑफ अ डेथ असू द्या, हे दोन्ही मॅक्सिमम सेफ्टी स्पीड हे त्या व्हेइकलच्या मास वरती इंडिपेंडंट असतात. म्हणजे व्हेइकलच्या मासचा कुठलाही फरक त्या वेलॉसिटीवर पडत नाही. इट इज इंडिपेंडंट ऑन द मास ऑफ द व्हेइकल. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलेलो आहोत. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आजच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे एक नवीन कॉन्सेप्ट, ज्याला आपण बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जातं. व्हॉट इज द बँकिंग ऑफ रोड आणि त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या कॉन्सेप्ट आपण बघणार आहोत. आणि का गरजेचं आहे बँकिंग ऑफ रोड. परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, व्हाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. बँकिंग ऑफ रोड करणे, बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय ते आपण बघूया. सुरुवातीला आपण मागच्या लेक्चरमध्ये एक इक्वेशन बघितलं, v इज इक्वल टू रूट ऑफ म्यू RG. याला म्हणतो आपण मॅक्सिमम सेफ्टी स्पीड अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व्ड रोड. म्हणजे वळणाचा रस्ता असेल आणि सपाट रस्ता असेल, तर वळणाच्या रस्त्यावरून एखादी व्हेइकल जर सेफ्टी स्पीडने जायची असेल तर त्याच्या स्पीडसाठीचा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यावरून तुमच्या लक्षात येतं म्यू वर तो डिपेंड आहे. आता हा म्यू म्हणजे काय असतो तुम्ही सांगितलं, म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आणि आपण हे पाहिलं. आता मी तुम्हाला हे सांगणार आहे की बँकिंग ऑफ रोड नेसेसरी का आहे, आणि मग त्याच्यानंतर बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय. व्हाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. बँकिंग ऑफ रोड नेसेसरी का आहे. ज्या वेळेस एखादी व्हेइकल वळणाच्या रस्त्यावरून जात असेल, when the vehicle is along a horizontal curved road, the necessary centripetal force is provided by force of friction. आपण त्यामध्ये म्हणतो नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड करतो. आणि या फोर्स ऑफ फ्रिक्शन मध्ये महत्त्वाचा कॉन्सेप्ट येतो. मागच्या वेळी बघितलं आपण फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो म्यू mg. दिस इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन. त्याच्यात हा म्यू येतो. म्यू म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. मग आता हा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, इट इज प्रोव्हाइडेड द सेंट्रिपिटल फोर्स व्हिच इज नेसेसरी फॉर द सर्क्युलर मोशन. तो व्हेइकल कर्व्ड रोड वरून जात असताना जो सेंट्रिपिटल फोर्स गरजेचा आहे, तो फोर्स ऑफ फ्रिक्शन कोण प्रोव्हाइड करतं, तर स्टॅटिक. सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतं, तर फोर्स ऑफ फ्रिक्शन प्रोव्हाइड करतं. बट हा फोर्स ऑफ फ्रिक्शन कमी जास्त होऊ शकतो. कशावरून. जर तिथं कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन बदलला तर फोर्स ऑफ फ्रिक्शन हा कमी किंवा जास्त होऊ शकतो. दॅट मीन्स फोर्स ऑफ फ्रिक्शन इज नॉट रिलायबल. याचा अर्थ तो कॉन्स्टंट राहू शकत नाही, त्याची क्वांटिटी कमी किंवा जास्त होऊ शकते. एक उदाहरण सांगतो. वळणाच्या रस्त्यावरून गाडी जात असेल तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये ती गाडी स्लिप होते, कारण रस्ता ओला झालेला असतो. रस्ता ओला झाला की म्यूची किंमत कमी किंवा जास्त होते. म्हणजे थोडक्यात म्यू बदलतो. रस्त्यावरती ऑइल सांडलेलं असेल
तर त्या ऑइलवरून वळणाच्या रस्त्यावरून गाडी गेली तर गाडी स्लिप होऊ शकते. याचा अर्थ पुन्हा काय बदललं, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बदलला. रस्त्यावरती वाळू सांडलेली असेल, समजा डांबरी रस्ता आहे तर वाळू सांडली आणि त्या वळणाच्या रस्त्यावरून जर गाडी जात असेल तरी सुद्धा गाडी स्लिप होऊ शकते. याचा अर्थ काय की फोर्स ऑफ फ्रिक्शन हा बदलू शकतो. कसा, त्या वेगवेगळ्या कंडिशननुसार तो बदलतो. आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन जर बदलला तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स जेवढा पाहिजे तेवढा मिळणार नाही आणि ती गाडी वळणाच्या रस्त्यावरून जाताना स्लिप होऊ शकते. याचा अर्थ पाहिजे तेवढा सेंट्रिपिटल फोर्स मिळत नाही. म्हणजे काय, ज्या वेळेस आपण हॉरिझॉन्टल कर्ड रोडचा विचार करतो तर नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय फोर्स ऑफ फ्रिक्शन आणि हा फोर्स ऑफ फ्रिक्शन कंडिशन नुसार बदलत असतो आणि त्याच्यामुळे तिथं पाहिजे तेवढा सेंट्रिपिटल फोर्स मिळत नाही. मग याच्यासाठी काय केलं पाहिजे, एक आपल्याकडं एक आयडिया अशी आहे की वळणाचा रस्ता जो आहे, मी ज्या कंडिशन तुम्हाला 3 सांगितलं त्याच्यावरून गाडी स्लिप होणे असं करायचं असेल तर आपण काय करू शकतो की तो जो रस्ता आहे तो रफ बनवू शकतो. रफ बनवल्यानंतर काय होईल की फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढेल, घर्षण बल वाढेल आणि त्याच्यामुळे गाडी स्लिप होऊ शकत नाही. पण याचा आणखी एक ड्रॉबॅक सुद्धा आहे. जर आपण रस्ता रफ केला तर ड्यू टू रफ सरफेस wear and tear of tire will be destroyed. टायर खराब होऊ शकतं. जर आपण खूपच रस्ता रफ केला तर नेहमी गाडी जाऊन तिथले त्या रस्त्यावर जर एखादी गाडी नेहमी जात असेल तर तिचं टायर खराब होऊ शकतं. म्हणजे त्याचा तो एक ड्रॉबॅक आहे. म्हणजे आपण जर फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढवायच्या दृष्टीने रस्ता जर रफ केला तर रफ केल्यामुळे टायर गाडीचे खराब होऊ शकतात. म्हणजे सगळ्या ह्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर हे सगळं वाचवण्यासाठी, या सगळ्या कंडिशन अवॉइड करण्यासाठी रोडची एक प्रोसेस केली जाते आणि त्या प्रोसेसला बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जातं. वाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी, मी तुम्हाला नोट्स टाकणार आहे. त्या नोट्समध्ये सुरुवातीला मी हे जे सांगितलंय तुम्हाला, मी काय काय सांगितलं की ज्या वेळेस गाडी वळणाच्या रस्त्याने व्हेइकल इज अलोंग द कर्ड रोड, द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय फोर्स ऑफ फ्रिक्शन, बट ड्यू टू सम कंडिशन दिस फोर्स ऑफ फ्रिक्शन चेंजेस. काही कंडिशन मुळे हा फोर्स ऑफ फ्रिक्शन चेंज होऊ शकतो आणि नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला मिळत नाही. मग आपल्याला हे जर अवॉइड करायचं असेल तर आपण काय करू शकतो, आपण तो जो रोड सरफेस आहे तो रफ करू शकतो. वी मेक द रोड सरफेस रफ. बट जर आपण तो रोड सरफेस रफ केला तर ड्यू टू वेअर अँड टिअर ऑफ टायर्स द टायर्स ऑफ व्हेइकल आर डिस्ट्रॉयड. म्हणजे जे टायर्स आहेत व्हेइकलचे ते खराब होऊ शकतात. मग हे सगळं अवॉइड करण्यासाठी एक प्रोसेस केली जाते रोडची. त्या प्रोसेसला आपण बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जातं. आता बँकिंग ऑफ रोड का गरजेचं आहे, सगळ्यात पहिलं एक तर टायर खराब व्हायला नको रोड सरफेस केल्यामुळे. दुसरी गोष्ट म्हणजे वळणाच्या रस्त्यावरून जात असताना त्या गाडीला लागत असलेला फोर्स ऑफ फ्रिक्शन कुठल्याही कंडिशन मध्ये तेवढाच मिळाला पाहिजे. त्यामुळं त्या ठिकाणी बँकिंग ऑफ रोड केलं जातं. नोट्स मध्ये तुम्हाला मी नेसेसिटी त्याची देणार आहे. मी ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. व्हिडिओ तुम्ही ऐका पुन्हा आणि परत नोट्स वाचा, तुमच्या लक्षात येईल. नाव लेट अस सी व्हॉट इज एक्झॅक्टली द बँकिंग ऑफ रोड. बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय ते बघूया. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बँकिंग ऑफ रोड. पहा, द प्रोसेस ऑफ रेजिंग outer edge over its inner edge through certain angle is called banking of road. That means एक प्रोसेस केली जाते रोडची, अशी प्रोसेस की ज्यामध्ये रेजिंग द आउटर एज ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल इज कॉल्ड एज बँकिंग ऑफ रोड. म्हणजे काय, सपोज आता आपण रस्त्याने असं चाललेलो आहोत, रस्त्याने असं जात असू तर मी असं जात असताना आपण नेहमी डाव्या बाजूने जातो. ही झाली रोडची आतली बाजू, त्याला इनर एज म्हटलं जातं. आणि इकडली जी असते त्याला रोडची आउटर एज म्हटलं जातं, बाहेरची बाजू. समजा असा रस्ता आहे
असा रस्ता आणि आपण इकडून चालू समजा ह्या बाजूने, तर ही रोडची इनर एज झाली. याला तुम्ही रोडची कुठली एज म्हणणार? इनर एज. आणि ही झाली आउटर एज. तुमच्या डेफिनेशन मध्ये लक्षात येईल. काय केलं जातं? रोडची आउटर एज रेज केली जाते. रेजिंग म्हणजे वाढवली जाते थ्रू इट्स ओव्हर इट्स इनर एज. म्हणजे रस्त्याची आतली बाजू जी असते ती खाली ठेवली जाते आणि बाहेरची बाजू जी असते ती वर असते. थोडीशी तिला हाईट दिली जाते. दॅट इज कॉल्ड ॲज द बँकिंग ऑफ रोड. तुम्हाला मी एक साधं एक्झाम्पल दाखवतो. सपोज दिस इज द रोड सरफेस. हा रोड सरफेस आहे. मग आता काय करायचं? हा हॉरिझॉन्टल रोड सरफेस आहे. कर्व रस्ता आला की त्याची आतली बाजू आहे. आता मी तुमच्याकडून दाखवतो. असं सपोज असा रोड आहे. ही इनर एज आणि ही आउटर एज. तर इनर एज खालीच ठेवली जाते पण आउटर एज थोडीशी अशी केली जाते. लक्षात येईल तुमच्या? तुम्ही हे ऑब्झर्व करू शकता. रस्त्याने जात असताना कुठं जर हायवेला वळणाचा रस्ता आला तर तुम्ही ऑब्झर्व करू शकता त्याची बाहेरची बाजू वरच्या दिशेने असते आणि आतली बाजू जी असते ती खाली असते. दॅट इज कॉल्ड ॲज द बँकिंग ऑफ रोड. त्या प्रोसेसला आपण बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जातं. म्हणजे सपोज असा रोड आहे. हा हॉरिझॉन्टल सरफेस झाला तर त्या रोडची बाहेरची बाजू उंच घेतली जाते आणि आतली बाजू खाली ठेवली जाते. या प्रोसेसला बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जातं. दॅट मीन्स द प्रोसेस ऑफ रेजिंग आउटर एज ओव्हर इट्स इनर एज थ्रू सर्टन अँगल. दिस इज कॉल्ड ॲज द बँकिंग ऑफ रोड. तुमच्या लक्षात येते बघा. हा समजा आधीचा फ्लॅट रोड आहे आणि हा रोड जो आहे त्याला मी उंच घेतलाय. तो किती अँगल मध्ये गेला बघा. समजा थिटा एवढ्या अँगल मध्ये गेला. आता हा जो रस्ता झाला त्याला बँक्ड रोड म्हटलं जातं. बँक्ड रोड याचा अर्थ त्यामध्ये आपण म्हणतो त्याचं काय केलेलं आहे? बँकिंग ऑफ रोड केलेलं आहे. या प्रोसेसला आपण बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जातं. बघा आउटर एजला थोडंसं इथे एलिव्हेशन दिलेली आहे, हाईट दिलेली आहे. दिस इज द बँक्ड रोड. आतली बाजू खालीच ठेवलेली आहे पण बाहेरची बाजू थोडीशी उंचावर दिलेली आहे. त्या प्रोसेसला बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जातं. आता हे बँकिंग ऑफ रोड करत असताना त्या रोडला जेवढी हाईट दिली जाते, जेवढ्या अँगल मध्ये त्याला रेज केलं जातं त्या अँगलला अँगल ऑफ बँकिंग किंवा बँकिंग अँगल असं सुद्धा म्हटलं जातं. बँकिंग अँगल. बँकिंग अँगल दॅट मीन्स द अँगल बिटवीन हॉरिझॉन्टल सरफेस अँड बँक्ड सरफेस. दॅट इज कॉल्ड ॲज द बँकिंग ऑफ. बँकिंग अँगल म्हटलं जातं किंवा अँगल ऑफ बँकिंग असं म्हटलं जातं. द अँगल थ्रू विच द रोड इज बँक्ड. जेवढ्या अँगल मध्ये तो रोड बँक्ड केलेला असतो त्याला बँकिंग अँगल असं म्हटलं जातं. तुमच्या इथे लक्षात येतं डायग्राम वरून. तर अशा पद्धतीने हे बँकिंग ऑफ रोड केलं जातं. आता ज्या वेळेस कुठल्याही रोडला ही प्रोसेस केली जाते पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला काही व्हेलॉसिटीज मिळतात. आता त्याची एक्सप्रेशन आपण काढणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. कुठले म्हणजे नेमकं काय? आता रोड जरी समजा बँकिंग ऑफ रोड ही प्रोसेस जरी केली तर मग त्या वळणाच्या रस्त्यावरून गाडी गेल्यानंतर स्लिप होणार नाही का? तर पॉसिबिलिटी खूप कमी असते. आणि मग त्या ठिकाणी आपण 3 एक्सप्रेशन काढणार आहोत. पहिलं असतं मोस्ट सेफ्टी स्पीड. सेकंड आहे मिनिमम सेफ्टी स्पीड. मोस्ट सेफ्टी स्पीड. त्यानंतर दुसरं एक्सप्रेशन आहे मिनिमम सेफ्टी स्पीड आणि तिसरे इक्वेशन आहे ते फाइंड आउट करणार आहोत आपण मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. अशी 3 इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचे. पुस्तकात दिलेले आहेत बघा. एक VS आहे, एक V1 आहे, एक V2 आहे किंवा याला V मिनिमम म्हटलं जातं, याला V मॅक्सिमम म्हटलं जातं. आणि ही जी एक्सप्रेशन्स आहेत तीनही व्हेलॉसिटीचे बँकिंग ऑफ रोड वरती ती या थीटा वरती डिपेंड असतात. याचा अर्थ बँकिंग ऑफ अँगल किंवा अँगल ऑफ बँकिंग याच्यावरती हे तीन मॅक्सिमम सेफ्टी स्पीड जी आहे ती डिपेंड असतात. एक स्पीड फाइंड करायचा आहे मोस्ट सेफ्टी स्पीड, दुसरा आहे मिनिमम सेफ्टी स्पीड आणि तिसरा आहे मॅक्सिमम सेफ्टी स्पीड. तर अशा पद्धतीने आपण बँकिंग ऑफ रोड जे आहे ते आपण पाहिलं. पुन्हा त्याची डेफिनेशन सांगतो.
द प्रोसेस ऑफ रेजिंग outer edge of the road over its inner edge through the certain angle, that process is called as the banking of road. त्या प्रोसेसला आपण बँकिंग ऑफ रोड असं म्हटलं जातं आणि बँकिंग ऑफ रोड जेवढ्या अँगल मध्ये केलं जातं त्याला बँकिंग अँगल असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने याच्यावरती प्रश्न काय काय विचारला जातो बोर्डला. पहिला प्रश्न असा विचारला जातो, व्हाय बँकिंग ऑफ रोड इज नेसेसरी. नोट्स मध्ये मी तुम्हाला देणार आहे. दुसरं, व्हॉट इज द बँकिंग ऑफ रोड, त्याची डेफिनेशन काय बँकिंग ऑफ रोडची. अशा पद्धतीने या आर्टिकलवरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ही 3 एक्सप्रेशन जे आहेत ते आपण फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू.